नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आमोंडी येथे विहिरीमध्ये सापडले चुलत बहीण भावाचे मृतदेह, परिसरात खळबळ। सांगलीमध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक, 12.25 लाखांचे दागिने जप्त। लातूर शहरात पार पडलाय अनाथ मुलीचा अनोखा विवाह सोहळा, खासदारांनी केलं कन्यादान। आणि विजय मकासरे याचा भूमाता ब्रिगेड संघटनेशी काडीमात्र संबंध नाही, तृप्ती देसाई यांचं वक्तव्य। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथील भैरवनाथवाडी या वस्तीमध्ये राहणारी मनीषा आणि संदीप या चुलत बहीण भावानं विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे। या दोघांचे एकमेकांवरती प्रेम होतं, मात्र घरचे संमती देणार नाही, त्यामुळे दोघांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली आहे। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असणारी आमोडी येथील भैरवनाथवाडी या छोट्याशा वस्तीमध्ये राहणारी मनीषा आणि संदीप या चुलत बहीण भावानं विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली। वाडीमधील काही मुलं आंबे खाण्यासाठी येथील मसोबा मंदिराच्या पाठीमागे गेली होती। त्यावेळी जवळच असणाऱ्या विहिरीवरती हात धुत असताना त्यांना विहिरीमध्ये 2 प्रेत पाण्यावरती तरंगत असलेले दिसले। त्यांनी ही घटना तात्काळ ग्रामस्थांना कळवली आहे। येथील ग्रामस्थांनी विहिरीवरती येऊन पाहिले असता संदीप काळे आणि मनीषा काळे यांचे मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आलेत। याबाबत मयत मनीषाचे वडील अंकुश बबन काळे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आहे। पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोनही मृतदेह बाहेर काढले। अधिक तपासामध्ये या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, हे दोघे नात्याने बहीण भाऊ होते। अधिक तपासामध्ये या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, हे दोघे नात्याने चुलत बहीण भाऊ होते, त्यामुळे घरचे संमती देणार नाहीत या नैराश्यामधनं दोघांनी उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचा पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे PSI किरण भालेकर हे करतायत। आमचे प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली आहे आणि आत्महत्या केलेल्या दोन्ही कुटुंबाची माहिती घेतली आहे। अंकुश बबन काळे यांची लहान मुलगी मयत मनीषा अंकुश काळे, वय वर्ष 22,
बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव येथे कॉमर्समध्ये शेवटच्या वर्गामध्ये शिकत होती. तर तुकाराम सावळेराम काळे यांचा मुलगा मयत संदीप तुकाराम काळे वय वर्ष 23 बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव येथे आर्ट्समध्ये शेवटच्या वर्गामध्ये शिकत होता. दोन्ही कुटुंब जुन्या अशा कौलारू घरामध्ये राहत आहे. दोघांच्या घरामधील अंतर 40 फूट इतकंच आहे. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. मोलमजुरी करून आणि शेतामध्ये घाम गाळून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहे. अशा घटनेनं त्यांचं मन हेलावून गेलंय. हे कुटुंब अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये आहे. इसम नामे अंकुश बबन काळे यांनी दिनांक 25/6/2017 रोजी खबर दिली, जे आमोंडीचे रहिवासी आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन कळवलं की दिनांक 19/6/2017 रोजी त्यांची मुलगी नामे मनीषा अंकुश काळे वय 22 वर्ष ही 19 तारखेपासून मिसिंग असले व त्यांनी 22 तारखेला कळवल्यावरून पोलीस स्टेशन घोडेगाव येथे मानव मिसिंग क्रमांक 15/2017 हे नोंद करण्यात आलेला होता आणि त्याचे कामकाज सुरू होते. त्यांनी सदर खबरेमध्ये नमूद केलेले आहेत की त्याच तारखेला 19/6/2017 रोजीपासून त्यांचाच नातेवाईक असलेला मुलगा संदीप तुकाराम काळे हा देखील त्या तारखेपासून त्याचे राहते घरी नव्हता. दिनांक 25/6/2017 रोजी खबर देणाऱ्या इस्मास व सदर मुलाचे वडील यांना त्यांच्याच परिचित लोकांकडून खबर मिळाली की रामचंद्र श्रीधर बिबवे यांच्या विहिरीत 2 मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये 14 फुटी मगरीनं दर्शन दिलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आरेविन पुलाजवळ खुलेआम मगर फिरत असल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचेही धाबे दणाणलेत. नदीपात्रानं तळ गाठलाय, त्यामुळे या मगरी बाहेर पडतायत. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे नदीपात्रातील मगरी या नागरी वस्तीकडे वळाल्यात. वसंतदादा समाधी स्थळाच्या परिसरामध्ये नदीपात्रामध्ये मगरींचा खुलेआम वावर सुरू आहे. या मगरी नव्या पुलापासून ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंतच्या बंधाऱ्यापर्यंत खुलेआम फिरतायत. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. दरम्यान आज पुन्हा 13 फुटी मगरीनं दर्शन दिलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही मगर मनसोक्त नदीपात्रामध्ये फिरत होती, तर त्याच्याच बाजूला बोटिंग सुरू होती. त्यामुळे या मगरींच्या मुक्त संचारामुळे पोहायला येणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी आता करण्यात येते. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. राहुरी तालुक्यातील गावांमध्ये सोनई येथील कृषी महाविद्यालयामधील कृषी दूतांनी भेट दिली आहे. या कृषी दूतांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही भेट दिली आहे. येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय आणि कृषी केंद्रावर जाऊन दुकान चालकांशी बी बियाणं आणि रासायनिक खतं औषधे याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. राहुरी तालुक्यातील गावांमध्ये सोनई येथील कृषी महाविद्यालयामधील कृषी दूतांनी भेट दिली आहे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेती, बी बियाणं, रासायनिक खतं आणि विविध प्रश्नांवरती चर्चा केली आहे. गावोगावी त्यांचं कार्य पाहून शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केलाय. प्रत्येक ठिकाणी कृषीदूतांनी शेतीविषयक विविध प्रकारे मार्गदर्शन केलंय. कृषीदूतांचं राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन झालं. इथेही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आणि कृषी केंद्रावरती जाऊन दुकान चालकांशीही तेथील बी बियाणं आणि रासायनिक खतं, औषधे यांच्यावरती चर्चा केली आहे. सोनई येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिभाऊ मोरे आणि कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक JM वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थी शुभम शिरसाट, विनोद वडते, किसम विजय रेड्डी, ऋषिकेश ठाकरे, शैलेश चव्हाण, के अर्जुन कुमार रेड्डी यांनी सकाळी येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन वाण, कपाशी लागवड, दुग्ध व्यवसाय आणि अडचणी, माती परीक्षण, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, सेंद्रिय शेती, पाणी बचत, पाणी अडवा, पाणी जिरवा आदी प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केलंय. आम्ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोन्याचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे APMCची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही येथे येऊन धान्य कोठार तसेच कांदा मार्केट ची माहिती घेतलेली आहे आणि आमचा डेमो पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.
केंद्र आणि राज्य सरकारनं बचत गटातील महिलांसाठी SEVP या प्रोजेक्ट अंतर्गत 10 दिवसांच्या शिबिराचं आयोजन केलं होतं। यामध्ये महिलांना स्वतःच्या हिमतीवरती उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलंय। दरम्यान सोलापूर जिल्ह्यामधील कोळेगावमधील 22 बचत गटातील महिलांनी या प्रशिक्षणामधनं व्यवसाय सुरू केलाय आणि आपला उदरनिर्वाह सुरू केलाय। केंद्र आणि राज्य सरकार यांनी बचत गटातील महिलांसाठी SEVP या प्रोजेक्ट अंतर्गत 10 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करून महिलांना स्वतःच्या हिमतीवरती उद्योग व्यवसाय कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं होतं। त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव येथील 22 बचत गटातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलाय। यामध्ये मत्स्य व्यवसाय, भाजीपाल्याचा व्यवसाय, कपड्यांचा व्यवसाय आदी व्यवसाय या महिलांनी सुरू केलेत। या प्रशिक्षणामुळे या बचत गटातील गरीब महिलांचा उदरनिर्वाह सुरू झालाय। हे काय हे साड्या कपडे हे असं शिलाई काम अगोदर करत होते मी। हा, त्याच्यामधून मग पुन्हा ही माहिती मिळाली ना आम्हाला गटामधून। त्याच्यामधून मग मी परत मग माल भरला, विक्री करते मोहोळमध्ये ही, आणि कुठं असं गावाला ही चालली तरी बरोबर असतं माझ्या सण बरोबर सगळं। तुमचं तर किती लोक आहे तुमच्या कुटुंबात आता आम्ही सध्या इथं राहतोय ते 6 जण आहे। बर 6 जण आहे। आता तुमचा उदरनिर्वाह एवढं बघतोय का तुमचं? आपलं हा पोरं आहेत ना, मुलं आहेत। सुरुवातीला किती तुमचं भांडवल होतं? सुरुवातीला थोडस होतं 10-15 हजाराचं म्हणजे असं। बरं, आता किती झालं भांडवल? आता 50-60 हजाराचं झालंय। बरं, ह्या भागात आता एवढे लोक वस्ती विरळ आहे तरी पण तुमचा व्यवसाय चालतो का इकडे? चालतो, हो चालतो व्यवसाय ना? मी बरोबर कुठं सहज जरी मोहमध्ये ही चाललं कुठं तरी सहज माझ्या बरोबर असतं सगळं साहित्य। आता या बचत गटाच्या माध्यमातून एक नवीन दिशा तुम्हाला मिळाली जगायला, तर ते म्हणजे नेमकं बचत गटाचं काम तुम्हाला कसं वाटलं? हे सगळं छान वाटलं, मस्त वाटलं। म्हणजे महिलांसाठी पुढे जाण्यासाठी काहीतरी घरात म्हणजे हातभार असावा असं वाटतंय मला। प्रत्येक महिलाने असं पुढं कुठंतरी करायला पाहिजे ना। मी पहिलं इटा थापाय जात होते, मग असंच गटामध्ये मी आले। गटामध्ये महिलांनी घेतल्यावर मग ती इटाचा व्यवसाय बंद केला। लोकांच्या माती शेण कसं करायला जात होतो, चिखल मातीची कामं। मग त्याच्यामधून आपण व्यवसायामध्ये नाव घातलं मीनाक्षी मॅडमचं आल्या। त्यांनी म्हणले व्यवसाय करा, तुम्ही परगावला इटा थापाय जातो असं करतो, तुम्हाला आता होत नाही, एका जागेला बसून तुम्ही काम करा। मग त्यांनी माहिती थोडी सांगितली। 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, त्याच्यामध्ये चांगलं डोकं घालून मी चालू केलं काम। काय चालू केलं तुम्ही? हे काही भाजी आणायची, कांदे आणायचं, ती टमाटी आणायची, मार्केट सकाळी चालू असते, ती मालकांना पाठवायचं आणि त्यांनी कॅरेट आणून घरी माल पोहोचवायचा आणि त्यांनी जायचं कामाला। किती लोक आहेत तुमच्या कुटुंबात? माझ्या कुटुंबात 3 मुलं आणि 1 मालक। बर, 700-800 रुपये दिवसाला मला इन्कम होत आहे। स्वयंशिक्षण प्रयोजन हे असं 10 दिवसाचं प्रोजेक्ट आहे। 10 दिवस झाल्यापासूनच जास्त हे आम्हाला माहिती मिळाली, त्यामुळे आम्हाला जास्त सगळ्या गावातील महिला सुधारल्या। बचत गटातून फायदा झाला म्हणजे मला ती बचत गटातून मी बांगड्याचा व्यवसाय चालू केल्यामुळे मला त्यात माहिती जास्त मिळाली आणि त्यात पैसे किती इन्कम माहिती मला कळाल्यापासून मी स्टेशनरी पण परत लगेच सुनाला व्यवसाय चालू करून दिली। आता ह्या व्यवसाय चालू केल्यावर तुम्हाला मोलमजुरी जावं लागत नाही? नाही जावं लागत, मी घरीच बसून मग ते घरच्या घरीच आपलं बांगड्याचं माझी मी करते आणि सुनाला स्टेशनरी भरून दिले की नवरा बायको जाते। तुमचं कुटुंब चाललंय का? चाललंय, चांगलं चाललंय। इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा
राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगलीमध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास सांगली पोलिसांनी अटक केली आहे. मयूर भुंडे असं गुन्हेगाराचं नाव आहे. त्याच्याकडनं 6 घरफोड्यामधील 11,80,000 सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर भुंडेवरती सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये 28 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीमधील गुंडाविरोधी पथकानं अट्टल घरफोड्यांसह बेड्या ठोकत सांगलीतील 6 घरफोड्या उघडकीस आणल्यात. मयूर भुंडे असं या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे. संशयित भुंडे हा सांगलीमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुंडाविरोधी पथकानं सांगली इस्लामपूर बायपास येथे सापळा रचून मयूर भुंडे यास ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. त्यावेळी भुंडे यानं सांगली शहरातील संजय नगर या ठिकाणी 6 घरफोड्या केल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झालंय. यानंतर पोलिसांनी भुंडे यास अटक करत त्याच्याकडनं घरफोडीतील 380 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केलेत, ज्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, गंठण, कानातील फुलं अशा दागिन्यांचा समावेश आहे. तसेच त्याच्याकडनं एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. एकूण 11,80,000 मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केला आहे. तर मयूर भुंडे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावरती सातारा, पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 48 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. आज सांगली जिल्ह्यातील गुंडाविरोधी पथक यांनी एक अत्यंत महत्त्वाची घरफोडी गुन्ह्यांची मालिका उघडकीस आणलेली आहे. संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत घडलेले एकूण 6 घरफोडीचे गुन्हे, विशेषतः दिवसा घरफोडीचे गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत. यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे. हा आरोपी मूळतः बावधन, पुणे येथील रहिवासी आहे. त्या आरोपीविरुद्ध एकूण 28 गुन्हे यापूर्वी दाखल झालेले आहेत आणि या आरोपीला अटक केल्यानंतर संजयनगर पोलीस स्टेशनमधील एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या 6 गुन्ह्यामधील एकूण 380 ग्राम सोन्याच्या दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. हे सोन्याचे दागिने जे आहेत ते फिर्यादींना सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे लवकरच माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर परत करण्यात येतील आणि त्याबद्दलसुद्धा एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानानं ते दागिने त्या व्यक्तींना, फिर्यादींना परत करण्यात येतील. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायणराव ढाकणे यांची राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली आहे. त्यामुळे नेवासा येथे नेवासा शहर विकास मंच आणि नेवासा प्रेस क्लबच्या वतीनं नारायणराव ढाकणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. नेवासा येथील पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायणराव ढाकणे यांची राहुरी पोलीस स्टेशनला बदली झाली आहे. त्यामुळे नेवासा येथे नेवासा शहर विकास मंचच्या तसेच नेवासा प्रेस क्लबच्या वतीनं नारायणराव ढाकणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. नारायणराव ढाकणे यांचे गोपनीय शाखेच्या माध्यमामधनं केलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना काढलेत. नेवासा नगर पंचायतीच्या सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख हे होते. तर मुख्याधिकारी संदीप भोळे, पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार मकरंद देशपांडे यांनी स्वागत केले. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सुमारे 7 वर्ष ढाकणे यांनी नेवासा गोपनीय शाखेच्या माध्यमामधनं केलेल्या सेवेद्वारे माणसं जोडण्याचं काम केलंय, असे गौरवोद्गार यावेळी विविध वक्त्यांनी बोलताना काढलेत. यावेळी विविध संघटनेच्या वतीनं नारायण ढाकणे यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. होती ती जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे सेवा करत असताना पार पडलेली आहे.
नोकरी म्हटली का बदली होत असते, जिथे झाली त्या गावाला जावं लागतं. आणि म्हणून ढाकणे साहेब यानंतर जिथे जिथे सेवा करतील त्या खात्यात कदाचित काही सेवेची गावं जरी ती विसरली तरी नेवासा हे गाव ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरू शकणार नाही. कारण का, नेवासा क्षेत्राचा आगळा वेगळा महिना आहे. आणि म्हणून सकाळ असेल संध्याकाळ असेल ते माऊलीच्या दर्शनाला यायचे, मुनिराजाचं दर्शन असायचं. असे एक पारमार्थिक जीवन आणि शासकीय नोकरीतलं जीवन ते आतापर्यंत जगलेत. मकरंद भाऊनी फोनवरविषयी सांगितला आणि त्याला तात्काळ एका क्षणाचा विचार न करता मी होकार दिला त्याला. का? कारण त्यांची सेवा, त्यांचं कार्य मी माझ्या जीवनामध्ये काही अंशी म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा वेळेस बैठकीमध्ये विचारामध्ये ते जाणवलं. आणि म्हणून आपण इथून जात असला तरी नेवासकरांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी जी भावना, जो जिव्हाळा आहे तो कायमच राहणार आहे. जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल, वेळ मिळेल, तेव्हा निश्चित आपण पुन्हा नेवाशाला माऊलीच्या दर्शनाला, मुनिराज भगवंताच्या दर्शनाला यावं. ही सर्व पत्रकार मंडळी, सर्व व्यापारी मंडळी, सर्व गावकरी मंडळी, आदरणीय भोळेसाहेब आणि सर्व पत्रकार, आपण सर्वांनी अगदी थोडक्यामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन, थोडक्या वेळेमध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. आणि पोलीस खातं म्हटलं की शक्यतो त्याच्याकडं बहुतेक लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडा चांगला नसतोच. परंतु कुठलंही क्षेत्र असं नाही की त्यामध्ये कमी अधिकपणा नाही. दोष नाही असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही आणि गुण नाही असा एक माणूस आपल्याला सापडणार नाही. पुढं दोष जास्त असतो तर गुण कमी असतो, पुढं गुण जास्त असतो तर दोष कमी असतो. तेव्हा हे कमी अधिक प्रमाणात होत राहणार आहे. सर्वांच्या आभारी आहे. आणि या पुण्यभूमीमध्ये मला गेली 7 वर्ष नोकरी करण्यासाठी आपण एवढे सहकार्य केले, त्यामुळे मला कुठलीही अडचण भासली नाही किंवा कोणत्याही याच्यामध्ये काम असलं माझ्या हाकेला हात दिली तरीच आपण ताबडतोब धावत आलात. आणि माझ्या कामाला भरपूर मोलाचे सहकार्य आपले मिळाले आहे, त्यामुळे मी आपले सर्वांचे आभारी आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. फेब्रुवारी 2017 घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राहुरी येथील कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशालेचा विद्यार्थी अथर्व परदेशी हा राहुरी तालुक्यामध्ये शहरी भागामधनं प्रथम आलाय. अथर्वच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचं मोठं कौतुक होत आहे. राहुरी येथील कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशालेचा विद्यार्थी चिरंजीव अथर्व संजय परदेशी यानं फेब्रुवारी 2017 घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राहुरी तालुक्यातील शहरी भागामधनं प्रथम येण्याचा मान मिळवलाय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. सदर पूर्व प्राथमिक परीक्षेमध्ये मागील शैक्षणिक वर्षी इयत्ता 5वी चिरंजीव अथर्व परदेशी यानं परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये त्यानं 300 पैकी 202 गुण मिळवून शहरी भागामधनं तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याला वर्ग शिक्षक सुनील आडागळे, अमोल केदार, धनंजय गिरी यांचं मार्गदर्शन लाभलंय. अथर्व हा गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील मोलमजुरी करतात. अथर्वची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. असे असतानाही त्यानं खचून न जाता अभ्यास करून हे यश संपादन केलंय. त्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या यशाबद्दल संस्थेचे सचिव मनोज शेठ बिहानी, सहसचिव अनुप बिहानी, मुख्याध्यापक नामदेव खराडे, संजय जंगम, सुनील चौधरी तसेच शिक्षक वृंद आदींनी त्याचं अभिनंदन केलंय. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 6वी राहुरी तालुक्यात प्रथम आलेला आहे. त्याला वेळोवेळी वर्ग शिक्षक आडागळे सर, केदार सर, गिरी सर या सर्वांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. सामान्य परिस्थितीतून हा शिकणारा अतिशय हुशार मुलगा आहे. आमच्या शाळेतील कष्ट करणारा हा विद्यार्थी आहे आणि त्यांनी चांगले गुण मिळवून शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. त्याला भावी वाटचालीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. अथर्व परदेशी आमच्या विद्यालयातून पूर्व प्राथमिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्याने जे यश संपादन केलं त्या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच त्याच्या आईवडिलांचं सर्वांचं मार्गदर्शन त्याला लाभलेलं आहे. त्या मुलाने जे यश संपादन केलं त्याबद्दल त्याला अशाच भावी आयुष्यात
पुढील याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये तो जास्तीत जास्त गुण मिळवून प्रगतीपथावर जावं हीच शाळेच्या व संस्थेच्या वतीने त्याला शुभेच्छा. माननीय श्री खराडे सर हे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक व माझे क्लास टीचर श्री आडागळे सर व माझे मार्गदर्शक श्री केदार सर व बाकी शिक्षक वर्ग यांनी मला या परीक्षेत या परीक्षेत मार्गदर्शन केलं व यांच्या कष्टामुळे व आईवडिलांच्या खूप कष्टामुळे मी हे स्थान प्राप्त करू शकलो. म्हणून मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि मी त्यांच्यामुळे स्कॉलरशिप 2017 या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक या सर्वांच्या कष्टामुळे मिळवू शकलो. यासाठी मी त्या सर्वांचे आभार मानतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. 2008 मध्ये आलेल्या वळू या मराठी चित्रपटामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या सांगलीच्या मातीमध्ये वाढलेल्या वळूचं वृद्धापकाळानं निधन झालंय. त्याच्या जाण्यानं सांगलीवरती शोककळा पसरली आहे. सांगलीमध्ये पुरातन काळापासून पांझरपूळ आहे. येथे अनेक गायी आणि वळू यांचं संगोपन केलं जातं. सांगलीच्या आराध्य दैवत गणपती मंदिराशेजारी हे पांझरपूळ आहे. या पांझरपूळमध्ये मोठ्या संख्येनं गायी आहेत. याच पांझरपूळमध्ये गेल्या 10 वर्षापासून एक वळू राहत होता. याआधी या वळूनं टक्करीमध्ये आपलं नावलौकिक केलंय आणि 2008 मध्ये मराठी चित्रपट वळू यामध्ये त्याची निवड झाली आणि या चित्रपटात त्यानं चांगलं नाव कमवलंय. सुमारे 300 वळूंची पाहणी केल्यानंतर सांगलीमध्ये चित्रपटाचा खराखुरा नायक वळू या चित्रपटाला मिळाला. प्रचंड देहयष्टी, काळा रंग आणि नजरेमध्ये आक्रमकता अशा स्वभावाचा वळू मिळाल्यानंतर मराठी चित्रपटाला सुरुवात झाली. सांगलीच्या हरिपूरमध्ये टकरी मैदानामध्ये नाव कमवलेल्या वळूनं तितक्याच शांततेमध्ये शूटिंगसाठीही सहकार्य केलं होतं. अनेक दिग्गज अभिनेत्यांपेक्षा वळूचीच चर्चा या चित्रपटामध्ये गाजली आहे. याच सुप्रसिद्ध वळूचं निधन झालंय, त्यामुळे सांगलीमध्ये शोककळा पसरली आहे. या वळूचे दात गेल्यानं त्याला गेल्या महिन्याभरापासून काहीच खाता येत नव्हतं. शिवाय त्याचं वयही झालं होतं. मात्र सांगलीच्या पांझरपूळ संस्थेच्या सेवकांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वळूनं अखेरचा निरोप घेतलाय. त्यामुळे प्राणी मित्रांवरती शोककळा पसरली आहे. माझं नाव अक्षय भोसले. हा वळू जो होता चित्रपटात काम केला होता. जसं एखादा ॲक्टर जसं काम करतो तसा हा वळू काम करत होता. जसे आपण एका मुलाला लहान मुलापासून जपतो तसं आम्ही इथं जपत होतो. ह्या वळूचे वजन एक तर 300 किलो होतं. आता थोडे आजारी पडल्यामुळे त्याचे वजन एक 250 किलो झाले होते. जसे हा वळू काम करतो, एखादा मुलगा जरी जवळ गेला तो मारत नसे. आज आपण खांद्यावरून हात फिरवतो, एखादी गाई मारते पण हा वळू मारत नसे. जसे आता प्रदर्शने होतात गायींचे, कृषी प्रदर्शन, त्यातही त्या वळूने गेला होता. काही टक्करी जिंकले होते. नागपूरला जे प्रदर्शन होतात, नाशिकला, त्या मोठ्या मोठ्या प्रदर्शनात सुद्धा वळू गेला होता. चित्रपट नाव केल्यामुळे बहुतेक लोक इथे बघायला येत होते, काही दान देत होते, काही त्यामुळे लोक हौसानं बघायला येत होते. वळू हा पिक्चरमध्ये काम केला आहे, कसा वळू असेल. तसाच हा वळू ताकदीनेही तसा होता. कोणताही व्यक्ती जरी जवळ गेला कोणाला मारत नसे. आता आमचे जे भैया लोक काम करतात त्यांनाही हा समजून घेत असे व मारत नसे. जसं आपण चारा घालतो, चारा घालतानाही तो खात असे. अचानक त्याची 2 महिन्यात तब्येत जरी खराब झाली, दात नसल्यामुळे त्याला खाता येत नसे व तो काही खात नसे एवढा, त्यामुळे बसला की त्याला उठता येत नसे. त्या तब्येत त्याची प्रकृती खाली गेल्यामुळे हे नैसर्गिक मरण आलेलं आहे त्याला. आमच्या ट्रस्टीनेही येते, सगळे ट्रस्टी येऊन त्याला बघून जात असे. आणि आमचे गोट्यात मळ्यातील एक मळा आहे, तिथे त्याचे दफन केलेलं आहे, अंत्यसंस्कार केलेले आहेत. महादेव मेहेंदळे, आम्ही पांझरपूळ संस्थेच्या तिथं जवळच राहतो. आपल्या इथं जो वळू वारलेला आहे परवा, तो वळू नावाचा जो पिक्चर होता त्याच्यामध्ये त्यानं काम केलं होतं. त्यामुळे लोकांना त्याचं कुतूहल वाटायचं, लहान मुलांना, म्हणून ती इथं येऊन बघायची.
त्यामुळं देणगी द्यायची त्याला, म्हणजे गवतसाठी चाऱ्यासाठी पैसे देत होते. आणि वळू वजनानं वगैरे मोठा होता, 200-250 किलो वजनाचा वळू होता तो, पण मार्का नव्हता, चांगला होता, असा अंगावर बेंगावर कधी यायचा नाही. आणि महाराष्ट्रात जिथं जिथं कृषी प्रदर्शनं भरली तिथं ह्याला घेऊन जात होते. तिथं लोक ते वळू पिक्चरमध्ये असल्याकारणानं एक त्याचं नाव होतं, त्यामुळं महाराष्ट्रावर त्याला फिरवलेलं आहे आणि तिथं देणग्या पण मिळालेल्या आहेत त्यांना. चित्रपट म्हणजे दिसायला तो चांगला गोंडस होता, तब्येत सगळी त्याची जाम होती. फक्त ह्या 2 महिन्यामध्ये वयस्कर झाल्यामुळं आजारी पडला आणि त्याच्यामुळे त्याला औषध पाणी वगैरे केलं, पण 1 महिनाभर जास्तीत जास्त टिकला. सलाईन वगैरे लावलं होतं, महिनाभर टिकल्यानंतर तो गेला आता या 2-4 दिवसात. की चांगला होता. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढची बातमी. लातूर शहरामध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. एका अनाथ मुलीसाठी शहरातल्या प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आली आहेत. जिल्ह्याच्या खासदारांनी या अनाथ मुलीचं कन्यादान केलंय, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलीच्या मामाची भूमिका पार पडली आहे. इतकंच काय, तर जिल्ह्यातील पत्रकार आणि सर्व राजकीय व्यक्ती वऱ्हाडी बनले आणि संपन्न झाला एक अनोखा विवाह सोहळा. लातूर शहरामध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. शहरातल्या एका अनाथ आश्रमामध्ये राहणाऱ्या अनाथ पूनमच्या जीवनामध्ये दुहेरी आनंदाचा क्षण आला. खुद्द खासदारांनी तिचं पालकत्व स्वीकारत शहरातल्या प्रसिद्ध सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यासोबत तिचं लग्न लावून दिलंय. खासदार सुनील गायकवाड आणि त्यांच्या पत्नीनं मिळून रीतसर रीतिरिवाजाप्रमाणे तिचं कन्यादान देखील केलंय. या सामाजिक शृंगारानं नटलेल्या विवाह सोहळ्यामध्ये अनाथ पूनमचे आई वडील, खासदार आणि त्यांच्या पत्नी हे होते. तर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुलीचे मामा झाले. पत्रकार आणि सर्व राजकीय व्यक्तींनी वऱ्हाडी होऊन विवाह संपन्न केलाय. सामाजिक उपक्रम आणि जातविरहित समाज हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं खासदार सांगतायत. या दोघांचा आम्ही आंतरजातीय विवाह या ठिकाणी लावून देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या परिवाराने संमती दिली आणि मी सांगितलं की या मुलीचं कन्यादान मी करतो आणि विवाहानंतर मी तिला दत्तक या ठिकाणी घेत आहे. यामागचा एकच उद्देश आहे
की समाजामध्ये जे जातीय व्यवस्था आहे किंवा जातीयता वाढलेली आहे यातनं एक चांगला आदर्श या विवाह सोहळ्यातून घ्यावा आणि जे बाबासाहेबांना प्रेरित असं कास्टलेस सोसायटी होती, जे समाज विरहित म्हणजे जात विरहित समाज ही जी कल्पना बाबासाहेबांची होती त्यात आम्ही एक छोटंसं पाऊल लातूर जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. माझी विनंती आहे आपणाला की देशामध्ये आणि राज्यामध्ये असे आंतरजातीय विवाह सोयरीक होऊन म्हणजे रीतसर आईवडिलांच्या परवानगीने झाले पाहिजेत आणि यासाठी हे एक प्रोत्साहन मिळावं आणि समाजाने याचा एक आदर्श घ्यावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आजचा हा विवाह सोहळा पार केला. तर खुद्द खासदारच व्याही झाल्याचा आनंद गायकवाड कुटुंबाला झालाय. या सगळ्याच खासदार साहेब कारणीभूत आहेत. राखी पौर्णिमेच्या दिवशी खासदार साहेबांनी ओवाळण्यासाठी आपल्या SOS बालगृहामध्ये गेल्यानंतर तिथली सगळी परिस्थितीची जाणीव करून घेतली, माहिती घेतली आणि पूनमच्या विवाहाची चर्चा चालू होती. इकडे आमच्या मुलाचीही पाहुणे रावळे बघण्याचं काम चालू होतं. तेवढ्यामध्ये गायकवाड साहेबांनी प्रस्ताव ठेवला की माझी इच्छा आहे की मी एक SOSची मुलगी दत्तक घेतलेली आहे आणि तिचा विवाह तुमच्या मुलासोबत व्हावा अशी इच्छा व्यक्त करून मी म्हणलं साहेब बघा तुम्ही पालकतत्व स्वीकारल्यानंतर एवढा मोठा विवाह महाराष्ट्रातला खासदार कुणाला मिळणार आणि ती कोण नको खेळावं असं वाटणार आहे. म्हणून मीही साहेबाच्या विनंतीस प्रतिसाद दिलो आणि खासदार साहेब माझे विवाही झाले. मी पहिल्यांदा त्यांचं आणि एका अनाथ मुलीला पालक मिळाला त्याचा खूप आनंद आहे. आता पालक आहे आणि आता ती माझी सून आहे. आता ती अनाथ नाही तर ती एकदम सक्षम आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये आता वाढत आहे आणि तिला कुठलाही त्रास होणार नाही आणि खासदारचा पालक असल्यामुळं त्याचा तर काही विषयच नाही. पुन्हा एकदा नाही बिलकुलच नाही आहे. मग हे सर्व काही घडून आलं ते खासदार साहेबांमुळे घडून आलं आणि आज जो आनंद आहे याचा मला फार मोठा गर्व आहे जे की आज माझे सासरे जे आहेत हे लातूर जिल्ह्याचे खासदार आहेत. तर आपल्याला नवं कुटुंब मिळाल्याचा आनंद पूनमला झालाय. खूप आनंद वाटतोय की खासदारांनी माझं दत्तक घेतलंय. जी कमी होते जीवनामध्ये आईवडिलांची ते पूर्ण करत याचा खूप आनंद आहे मला. आनंद असेल तर खूप दडपण नसतं, फक्त तेवढंच वाटतं की कोणी नाही आहे आपलं. तर आता मला जाणवलं की नाही माझं पण कोणीतरी आहे आणि माझा पूर्ण परिवार आहे असं मला खासदारांमुळे जाणवलं. देशामध्ये आणि राज्यात आजही जातीपातीच्या परंपरा जोपासल्या जात आहेत. त्यामुळे जे अनाथ मुलं मुली आहेत त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. मात्र अशा विवाह सोहळ्यामुळं परिवर्तनाची लाट यायला उशीर लागणार नाहीये. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. भाजप प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी या मोदी शासनाची माहिती देण्यासाठी आणि 3 वर्षाच्या कालावधीमधील राज्य शासनाच्या जनतेच्या हितासाठी सुरू असणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी नेवासामध्ये आल्या होत्या. त्यावेळी नेवासा शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलंय. तसेच यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार देखील करण्यात आलाय. भाजप प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी नेवासा येथे भेट दिली आहे. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच 3 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य शासनानं जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजनेची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत मोदी शासनाची माहिती पोहोचवण्यासाठी काम करावं असं वक्तव्य भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी बुधवारी नेवासा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलंय. यावेळी श्वेता शालिनी यांचा सत्कार करण्यात आलाय. सत्कार कार्यक्रमानंतर श्वेता शालिनी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी भाजप नेवासा तालुका अध्यक्ष माऊली पेचे, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ संगीता बर्डे, नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते आदि उपस्थित होते. महाराष्ट्र की राज्य सरकार ने और माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने एक ऐतिहासिक निर्णय लिया है जिसमें 34,000 करोड़ रुपए किसान भाइयों तक, शेतकरियों तक पहुंचाए जाएंगे. ये शेतकरी यादी लेकर बैंकों से जिनका डिफ़ॉल्ट लोन अकाउंट है उनके लोन अकाउंट में डायरेक्टली पहुंचाया जाएगा. हम सब कार्यकर्ता मिलकर माननीय मुख्यमंत्री जी का अभिनंदन करते हैं क्योंकि उन्होंने इतना अच्छा निर्णय लेकर हमारे शेतकरी बंधुओं को कर्ज माफ़ी दी और
पिछले 2-2.5 सालों से निरंतर प्रयास कर रहे हैं कि कर्ज मुक्ति की तरफ हमारे किसान भाई चल सके। मोदी सरकार ने 3 साल पूरे किए हैं। इन 3 सालों के अंदर बीज से लेकर बाज़ार तक हर वो योजना शुरुआत की है जिससे कि 2022 तक हमारी खेती की आय दुगनी हो सके। और इस सिलसिले में चाहे आप नील क्रांति देखें या फिर श्वेत क्रांति देखें या फिर योजनाएं जो कि देसी गाय के लिए है, जैसे गोकुल योजना, ये सारे मिशन के तौर पर इसलिए लगे हुए हैं ताकि शेतकरी अपनी आय 2022 तक दुगनी कर सके। कर्ज माफ़ी भी इसमें एकमात्र कदम है जो शेतकरी को कर्ज मुक्ति की तरफ लेके जाएगा। चाहे मांगेल त्याला शेततळे हो या फिर जलयुक्त शिवार की योजना हो, इससे कि बिजली, पानी और अब लोन की सुविधा यदि किसान को मिल जाती है तो किसान हर वो चीज़ कर सकता है जो वो करना चाहे। इसके लिए एक बार फिर हम राज्य सरकार का अभिनंदन करते हैं और शेतकरियों का भी अभिनंदन करते हैं। शंकर नाबदे, C24 तास, निवासा। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्य व्हावं यासाठी भीमाशंकर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आंबेगाव यांच्या वतीनं आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं गेल्या 7 वर्षापासून रुद्रयाग आणि पर्जन्ययाग संपन्न होतोय। त्यामुळे पावसाला सुरुवात होते अशी भक्तांची भावना आहे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आंबेगाव यांच्या वतीनं आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं भीमाशंकर येथे रुद्रयाग आणि पर्जन्ययाग गेले 7 वर्ष संपन्न होत आहे। भीमाशंकर येथून शिनोली येथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये स्वामींचे 5 ते 6 हजार सेवेकरी भक्त असतात। यामध्ये विशेषतः मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोकण पट्टा असे लांबून सेवेकरी येतात। भाविकांचं असं मत आहे की रुद्रयाग आणि पर्जन्ययाग झाल्यानंतर पावसाला सुरुवात होते। स्वामींच्या आशीर्वादानं शिनोली येथे महिलांची हजेरी मोठ्या प्रमाणात असते। कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं श्री सतीश मोटे, दशरथ शेठ काळे, शिवदास पडवळ, शिनोलीचे सरपंच सुनील बोराडे, ज्ञानेश्वर बोराडे यांच्या क्वालिटी केटर्सचं महाप्रसादासाठी मोलाचं सहकार्य असतं आणि पुणे जिल्हा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आंबेगाव यांचं मार्गदर्शन असतं। स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, दिंडोरी प्रणित यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी मी स्वामी समर्थ सेवेकरी मंचर केंद्र शिवदास पडवळ याज्ञिकी या विभागामध्ये काम करतो। गेले 7 वर्षापासून या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी रुद्रयाग आणि पर्जन्ययागाची त्या ठिकाणी सेवा आम्ही या ठिकाणी करत असतो। तदनंतर या ठिकाणी गेले 7 वर्षापासून आज मुंबई, कोकण, रायगड जिल्हा इतरतून सर्वेकडून या ठिकाणी सेवेकरी येत असतात। महाप्रसादाचं जवळजवळ 5 ते 6 हजार सेवेकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात। महाप्रसादाचं नियोजन संजय गुले साहेब, तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने शिनोली या ठिकाणी शिनोलीचे सेवेकरी केंद्राचे सेवेकरी या ठिकाणी करत असतात आणि अखंड पुणे जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी करत असतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊसाहेब आवटेसाहेब, विद्याताई गायकवाड, सतीश मोटे साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा गेले कित्येक वर्ष कार्यक्रम आम्ही आंबेगाव तालुक्यातले सेवेकरी या ठिकाणी पार पाडत असतो। श्री स्वामी समर्थ। नंदू बोराडे, C24 तास, भीमाशंकर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त।
ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार, एंजिओप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढची बातमी. भूमाता ब्रिगेड संघटनेचं नाव वापरून आणि पदाधिकारी असल्याचं सांगून विजय मकासरे या नावाच्या व्यक्तीनं अवैध धंदे मालकांना, पोलिसांना ब्लॅकमेल करणं, महिलांना अश्लील मेसेज पाठवणं असे अनेक गैरप्रकार संघटनेच्या नावाखाली केलेत. विजय मकासरे आणि भूमाता ब्रिगेडचा काडी मात्र संबंध नाहीये असं पत्रक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी काढलंय. भूमाता ब्रिगेड संघटनेचं नाव वापरून आणि पदाधिकारी असल्याचं सांगत विजय मकासरे नावाच्या व्यक्तीनं गैरवापर केलाय. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमामधनं अवैध धंदे मालकांना, पोलिसांना ब्लॅकमेल करणं, महिलांना मेसेज पाठवणं असं काम मकासरे करत होता. अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही त्याची चौकशी करणार आहोत. विजय मकासरे आणि भूमाता ब्रिगेडचा काडी मात्र संबंध नाहीये असं पत्रक भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई, कांतीलाल गवारे, मनीषा टिळेकर यांनी काढलंय. याबाबत तृप्ती देसाई यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय की आम्ही राज्यामध्ये सर्वत्र आक्रमक, प्रामाणिक आणि पारदर्शकपणे काम करतोय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये भूमाता ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी तळागाळापर्यंत जाऊन काम करतायत. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मकासरे अनेक ठिकाणी पदासाठी वारंवार मागणी करायचा. ही व्यक्ती भूमाता ब्रिगेडची साधी सभासद सुद्धा नाहीये. असे असताना संघटनेचं नाव वापरून गैरवापर करत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्या कानावर आल्यात असं देखील तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितलंय. कुणाच्या काही तक्रारी असतील तर भूमाता ब्रिगेडच्या 98 22 91 48 37 या क्रमांकावरती संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय. विजय मकासरे नावाचा जो व्यक्ती आहे तो नगर जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा अनेक वेळेला दौऱ्यावर असायचो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, काही रॅलीमध्ये जे आहे ते आमच्या पुढं करणे असेल, फोटो काढणे असेल, माझे DP ठेवणे असेल, अशा पद्धतीचे जे आहे ते प्रयत्न करायचा. अनेक वेळेला त्यांनी माझ्याकडे पदाची मागणी केलेली होती, परंतु त्याला कुठलंही आत्तापर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही. तो भूमाता ब्रिगेडचा पदाधिकारी नाही, परंतु भूमाता ब्रिगेडच्या नावाखाली जे आहे ते अनेक ठिकाणी जाणं, धमक्या देणं किंवा ते संघटनेची बदनामी करणं, ब्लॅकमेल करणं, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या आमच्याकडे आल्या. आणि त्यानंतर त्याचं जे कॅरेक्टर आहे ते महिलांविषयी चुकीचं आहे. महिलांना अश्लील मेसेज पाठवणं असेल, महिलांवर जो आहे तो विनयभंग करणं असेल, अशा पद्धतीच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या. आणि त्यानंतर जे आहे ते भूमाता ब्रिगेडचा आणि विजय मकासरेचा काही संबंध नाही, अशा पद्धतीचं पत्रक जे आहे ते आम्हाला काढावं लागलं. त्यामुळे याआधी कधी संघटनेचा काही संबंध नव्हता आणि यापुढेही त्याचा काही संबंध नसेल. आणि भूमाता ब्रिगेडच्या नावाचा काही त्यांनी वापर करायचा प्रयत्न केला किंवा यापुढे संघटनेचा किंवा आम्ही अशा पद्धतीनं त्याचं जे आहे ते सत्य बाहेर काढल्यामुळे आम्हाला काही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्हाला जो आहे तो त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटचा तो पदाधिकारी आहे आणि त्याच्यामार्फतच राहुरीला त्यांनी रॅली घेतलेली होती. परंतु तो आणि त्याच्याबरोबरचे अनेक पदाधिकारी जे होते त्यांचे जे आहेत ते रिपोर्ट्स अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि काही कार्यकर्त्यांकडून समजले आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स या अनेक पोलीस स्टेशनच्या अंडर जे आहे ते अवैध धंद्यांच्या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करणे, ब्लॅकमेल करणे, त्यानंतर वाळूचा लिलाव जिथं चालतो तिथं वाळू
वाळूचा जो तस्करी करतात त्यांना ब्लॅकमेल करणे, काही ठिकाणी पोलिसांना सुद्धा ब्लॅकमेल करणे, अशा पद्धतीच्या काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या संघटनेची सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत. अशा पद्धतीचं जे आहे ते आम्ही पत्रकात लिहिलेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटच्या माध्यमातून जे हे काही चुकीचं काम चालतं आणि विजय मकासरे जो आहे तो या पदाचा गैरवापर करून किंवा आमच्या संघटनेचं नाव बदनाम करून ज्या काही चुकीच्या गोष्टी करत होता त्यासाठी आम्ही हे सत्य समोर आणलेलं आहे. आणि यापुढं जर विजय मकासरेच्या विरोधात कुणाला काही तक्रार असेल तर भूमाता ब्रिगेडच्या 9822914837 या नंबरवर तातडीनं संपर्क करावा. त्याची दखल घेऊन यापुढं त्याची जर काही तक्रार आली तर आम्ही पुढाकार घेऊन जे आहे तो गुन्हा दाखल करणार आहोत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. स्वच्छता केली नाही म्हणून सांगलीमध्ये खनभाग बाबर गल्लीमध्ये महापालिकेच्या मुकादमास बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये मुकादम गणपत कुदळे हे जखमी झालेत. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी करत महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. स्वच्छता केली नाही म्हणून सांगलीच्या खनभाग बाबर गल्लीमध्ये महापालिकेच्या मुकादमास बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये मुकादम गणपत कुदळे हे जखमी झालेत. त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. कुदळे यांना मारहाण करणाऱ्या कुटुंबावरती कारवाई करण्यासाठी महापालिका कर्मचारी ठिय्या आंदोलनाला बसलेत. त्यामुळे पालिकेचं कामकाज ठप्प झालंय. या घटनेनंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी उत्साहामध्ये ईद साजरी केली आहे. यावेळी ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून मोठ्या कालावधीनंतर काळे कोल्हे एकत्र आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर काहींनी मनामधनं आनंद व्यक्त केलाय. कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावरती ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे, भाजपचे युवा नेते बिपिन कोल्हे, अपक्ष नगराध्यक्ष विजय वहाडणे, संजय सातबाई हे सर्व एकमेकांच्या शेजारी बराच वेळ बसले होते. मोठ्या कालावधीनंतर राजकीय मतभेद विसरून हे सर्व एकत्र बसल्यामुळं अनेकांच्या भुवया यावेळी उंचावल्या तर काहींनी मनोमन आनंद व्यक्त केलाय. कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी उत्साहामध्ये ईद साजरी केली आहे. यावेळी ईदगाह मैदानावरती हजारो समाज बांधव नमाज पठण करण्यासाठी उपस्थित होते. या प्रसंगी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे, भाजपचे युवा नेते बिपिन कोल्हे, अपक्ष नगराध्यक्ष विजय वहाडणे, संजय सातबाई, उपनगराध्यक्ष विजय वाजे आदींसह सर्व नगरसेवक आणि राजकीय आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय मतभेद विसरून हे सर्व यावर्षी एकमेकांशेजारी एकत्र बसल्याचं पाहून प्रासंगिक चर्चा करताना नयनकुमार वाणी म्हणाले की विनोद राक्षे यांना तुम्ही एकत्र येऊन तिकीटरूपी खुर्ची दिली नाहीये, पण आज त्यांनी आणलेल्या खुर्च्यांमुळे तुम्ही सर्व एकत्र आले आहात असं म्हटल्यावर नेत्यांसह उपस्थितांमध्येही हशा पिकलाय. तालुक्याच्या विकासासाठी याच प्रकारे या सर्वांनी असंच एकत्र येऊन विकास करावा असे माजी नगरसेवक नयनकुमार वाणी यांनी म्हटलंय. ज्या प्रकारे ईद निमित्त हे नेते एकत्र आले त्याच प्रकारे यापुढे कोपरगावच्या विकासासाठी हे सर्व नेते एकत्र आले तर नक्कीच कोपरगाव तालुका पुन्हा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येते. ईदीच्या निमित्ताने सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा. आज सर्वपक्षीय नेते आज कोपरगावच्या शहरांच्या मुसलमान बांधवांना ईदीच्या शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर एकत्र बसलेले दिसले. त्यात सर्वपक्षीय नेते जसे आज बसले त्यात नगराध्यक्ष आमदार ताई, बिपिनदादा कोल्हे, आशुतोष दादा काळे, करीमभाई कुरशी, संजय सातभाई हे सर्व जे गावाचे जे मेन महत्त्वाची माणसं आहेत ते एकत्र बसले दिसल्याने आज त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. विनोद राक्षे, बबलू आणि बापू पवार, संदीप देवकर, आमचं अष्टवैनिक प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीने आज कोपरगाव शहरासाठी सर्व मातंबर तुम्ही जर असे एकत्र आले तर
कृपया तुम्ही सर्वांनी मिळून हे कोपरगावचा चेहरा आम्हाला बदलावा, गट त्यात बाजूला ठेवावे आणि जास्तीत जास्त निधी आणून या गावाचं कायमचा प्रश्न पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, आणखी जे काही निधी येणार असतील तर ते एक मताने आणून या गावाचा कारभार एकदम स्वच्छ मनाने जनतेने तुम्हाला सगळ्यांना मदत केली त्या हिशोबाने करावा, हीच ईदीच्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आमोंडी येथे विहिरीमध्ये सापडले चुलत बहीण भावाचे मृतदेह, परिसरात खळबळ. सांगलीमध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक, 12.25 लाखांचे दागिने जप्त. लातूर शहरात पार पडलाय अनाथ मुलीचा अनोखा विवाह सोहळा, खासदारांनी केलं कन्यादान. आणि विजय मकासरे याचा भूमाता ब्रिगेड संघटनेशी काडीमात्र संबंध नाही, तृप्ती देसाई यांचं वक्तव्य. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त.